तुफानाला कोणी घर देतं का? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरात हिंडत आहे. जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा ढूंढत आहे. कोणी घर देतं का रे? घर दूर दूर चालली आज माझी सावली. दूर दूर चालली आज माझी सावली. कशी सांगली पुरी गोठली. हरलो दुःख झाले सोबती. उरलो हरलो दुःख झाले सोबती. बाबा बाबा मी पास झालोय बाबा. माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय. बाबा मला पुढच्या शिक्षणासाठी आता विदेशात जायचंय. तुम्ही मला पाठवणार ना बाबा? बाबा पाठवणार ना? बाळा, एवढे पैसे नाहीत रे माझ्याकडे. थांब, मी काहीतरी व्यवस्था करतो. आई तू तरी काही मदत कर ना प्लीज. काय मी बोलून गेलो श्वास माझा थांबला. मी इथे अन तो तिथे हा खेळ आता संपला. मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाम रोज हातून जाळतो मी वेदनेचा गाभा. आजोबा आजोबा कसे आहात तुम्ही? Oh shit! Nonsense! का हो बाबा, तुम्हाला जराही समजत नाही का? मुलगी जवळ आली नाही तर खोकलायचं चालू केलंय. सोडा नको तिला, दूर व्हा थोडस. हेच कारण आहे की मी तुमच्या गावात येत नाही, तुमच्या जवळ सुद्धा येत नाही. हेच कारण आहे. सोडा तिला, सोडा. कम लेट्स गो बेटा, कम लेट्स गो. अरे आम्ही म्हातारी माणसं तुमच्या पैशाची किंवा किमती वस्तूंची भुकेली नसतो रे. आम्हाला माया हवी असते. पण हे तुम्हाला पैशाच्या मागे लागलेल्या मुलांना नाही समजणार. अरे केवळ पैसा हेच सर्वस्व मानू नका. आपल्यासाठी पैसा हवा, पैशासाठी आपण नको. आता वाटते की माझे संस्कार कुठेतरी कमी पडले. नाहीतर मुलं ही मातीचा गोळा असतात, जसा आकार द्यावा तसा घेतात. त्यामुळे मी तुला किंवा सुनबाईला दोष देत नाही. तुम्ही सर्वजण सुखात राहा हीच अंतिम इच्छा. फक्त एकच प्रश्न विचारते, बघ जमल्यास उत्तर दे स्वतःलाच. नोकर माणसासाठी आणि कुत्र्यांसाठी रूम बांधलेल्या तुझ्या बंगल्यात तशीच एक रूम आईसाठी बांधता आली नाही का रे तुला? नोकर माणसासाठी आणि कुत्र्यांसाठी रूम बांधलेल्या तुझ्या बंगल्यात तशीच एक रूम आईसाठी बांधता नाही का रे आली तुला? नाही का रे आली तुला?
मानी झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटामंदी हसू जरी कना वाकला घडी भर तू थांब जरा ऐक